मराठा वधूवर मेळाव्यास मोठा प्रतिसाद, युवक युवतींसह पालकांची मोठी गर्दी। अखंड मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने मराठा वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन गुरुवारी 10 एप्रिल रोजी कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथे आयोजित करण्यात आले। या मेळाव्याचे उद्घाटन परमपूज्य महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले। वधूवर परिचय मेळाव्यात नाव नोंदणी विनामूल्य होती। कोपरगाव शहरासह तालुका व तसेच अहिल्यानगर जिल्हा त्याचप्रमाणे पुणे, वैजापूर, येवला, नाशिक आदी ठिकाणाहून अनेक विवाह इच्छुक युवक युवती यांनी या वधूवर परिचय मेळाव्यात सहभाग नोंदवला। जवळपास युवक युवती मिळून 500च्या आसपास विवाह इच्छुक उमेदवारांनी आपले नाव नोंदवले। या वधूवर मेळाव्याला कोपरगाव शहरातील व तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रतिष्ठित मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने या पुढील काळामध्ये देखील अशा प्रकारचे वधूवर मेळाव्यांचे आयोजन करण्यात भर दिली जाणार असून समाजाचे विविध प्रकारचे प्रश्न, त्यामध्ये प्रामुख्याने युवकांच्या रोजगाराचा प्रश्न यासाठी येथून पुढील प्रयत्न करून समाजातील उच्च विभूषित सुशिक्षित तरुणींना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे देखील यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने व आयोजकांनी यावेळी जाहीर केले आहे। तसेच वधूवर परिचय मेळाव्यासाठी आलेल्या सर्व समाज बांधवांसाठी आयोजकांच्या वतीने स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। सकल मराठा समाज कोपरगाव शहर व ग्रामीण यांच्या वतीने या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता। या ठिकाणी आयोजित करीत असताना अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये अनेक त्या ठिकाणी वधूवर उपस्थित झालेले आहे। उपस्थितांमध्ये जर बघितलं तर जवळपास 200 मुलांचे त्या ठिकाणी बायोडाटा जवळपास आता म्हणजे 12च म्हणजे सध्याचा जर वेळ बघितली तर एक ते दीडच म्हणजे 12:30 वाजलेले आहे। जवळपास 200 बायोडाटे आलेले आहेत। जवळपास 200 लोकांचं वेटिंगला त्या ठिकाणी आम्ही जी काही लिस्ट आहे नाव नोंदणी ती चालू आहे। जवळपास मुलींचे देखील 100 बायोडाटे त्या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे। आत्ताच त्या ठिकाणी प्रत्येकाचा परिचय व्यासपीठावर देण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे। मी मराठा समाजाला एवढंच आव्हान करू इच्छितो का भविष्यात मुलींनी अपेक्षा कमी ठेवणं अपेक्षित आहे। निश्चित मुली शिकलेल्या आहेत। बरेच शेतकरी कुटुंबातल्या मुलांचे देखील बायोडाटे आलेले आहे। बायोडाट्याचं वाचन करीत असताना कोणाला 50 एकर क्षेत्र आहे, कोणाला 20 एकर बागायत क्षेत्र आहे, परंतु तो कमी शिकलेला असल्यामुळे काही मुलं अक्षरशः पोस्ट ग्रॅज्युएट आहे परंतु चांगला व्यवसाय शेतीचा देखील त्या ठिकाणी करीत आहे। त्या ठिकाणी वाचन करीत असताना एकमेकाला जर त्याची पसंती झाली तर त्याचा मोबाईल नंबर आम्ही संपर्कासाठी देतो आहोत। आम्ही 2 त्या ठिकाणी कोपरगावमध्ये एक साई नरोडे छत्रपती स्मारकाच्या तिथं त्यांचं दुकान आहे आणि एक इंटरव्ह्यू हॉलच्या तिथं रावसाहेब साळुंके यांचं एक दुकान आहे। तिथं दोघांची बायोडाटे वधूवरांचे आम्ही हा कार्यक्रम संपल्यानंतर तिथं ठेवणार आहोत। त्या ठिकाणी बायोडाटा जर बघायचा असेल तर तिथं उपस्थितांनी ज्याला आज जमलं नाही यायला या कार्यक्रमाला तर तो त्या मुलींचे बायोडाटे निश्चित त्या ठिकाणी बघू शकतो। मी आव्हानात्मक एवढंच सांगाल का ॲडजस्टमेंट जीवनामध्ये केली पाहिजे। कुठंतरी मनाला वाटेल का सगळंच मला मिळालं पाहिजे, मला शेती मिळाली पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, मला सुखसुविधा पाहिजे, मला घरं पाहिजे, मला 4 व्हीलर पाहिजे मुलाकडं, कुठंतरी अपेक्षांना आवर घालून मोठ्या मनाने कुठंतरी सुरेखी जमवण्याचं त्या ठिकाणी काम केलं पाहिजे। आणि भविष्यात देखील वधूवर मेळावा आम्ही भविष्यात आमचा प्रयत्न राहील का याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने जनजागृती करून आम्ही या अभियान पुढेही सतत तसंच चालू ठेवणार आहोत। आज या ठिकाणी कोपरगाव तालुका व शहर सकल मराठा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित केला आहे। अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद या मेळाव्याला मिळाला आहे। मुलांचे जवळजवळ 400-450 बायोडाटे आले, मुलींचे 100च्या वर बायोडाटे उपलब्ध झालेले आहे। सर्व थरातून, प्रत्येक गावातून, बाहेरगावच्या तालुक्यातून बरेचसे मुली इथे या ठिकाणी उपलब्ध आहे आणि सर्वांचा आता परिचय पत्र सुरू आहे याचे काम। मी या ठिकाणी एकच नमूद करतो की कोपरगाव तालुक्यात व शहरात हा जो मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे असाच मेळावा आता आमच्या संयोजकांनी सूचना केली त्याप्रमाणे दरवर्षी आपण हा मेळावा महावीर जयंतीच्या दिवशीच दरवर्षी हा मेळावा याच ठिकाणी आपण ठेवू। त्याप्रमाणे आता पुढच्या वर्षीसुद्धा आपण हा मेळावा ठेवू। पण तत्पूर्वी जर समजा 2-3 महिन्यात जर चांगला रिस्पॉन्स मिळाला तर आपण परत एक 6 महिन्यात एखादा मेळावा ठेवण्याचं प्रयोजन आहे आणि त्या पद्धतीने आपण प्रयत्न करतोय। दुसरा एक मुद्दा असा आहे का
आमच्या समाजात न बोलायसारखी गोष्ट नाही, परंतु काही समाजात असे काही आहे की जे त्या चांगल्या कार्यक्रमाला काय म्हणतात त्याला विघ्न संतोषी लोक हे त्यांनी असे काही हे केले, मेसेज पाठवले, परंतु त्या मेसेजचा कुठलाही उपयोग नाही झाला नाही. आणि आज भरपूर वधूवर उपस्थित झालेले आहे. तर मी या ठिकाणी आवाहन करतो समाजाला की सर्व समाजाने एकत्र राहिलं पाहिजे, सर्वांनी एकोप्याने काम केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण हे करणार आहोत. त्याचप्रमाणे दुसरा एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करायचा आहे का आज आम्ही दोघं जरी समान म्हणून काम पाहत असलो, परंतु आता हा मेळावा संपल्यानंतर आपल्या कोपरगाव तालुका व शहरासाठी एक कार्यकारिणीची समिती आपण नेमणार आहोत. ती कार्यकारिणी ही अधिकृत राहणार आहे आणि जेणेकरून त्या कार्यकारिणीला विचारल्याशिवाय कुठलेही आंदोलनं, कुठलेही काय असेल ते रस्ता रोको असो, कुठले कार्यक्रम असो, ते कार्यकारिणीला विचारल्याशिवाय केले जाणार नाही. कुणी उठायचं, कुणी प्रेस काढायची, कुणी काही उद्योग करायचे, यापुढे असे उद्योग घडले जाणार नाही. त्यासाठी आम्ही शासकीय अधिकाऱ्यांना रीतसर पत्र देणार आहोत का येथून पुढे ज्या काही घटना घडतील किंवा जे काही कार्यक्रम घडतील मराठा समाजाच्या वतीने त्या ह्या कार्यकारिणीचे जे नाव असतील त्यांच्या कारवाईशिवाय ते कायदेशीर होणार नाही अशी आम्ही कल्पना देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे इथून पुढे सर्व मराठा समाजाने एकोप्याने राहावे अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज कोपरगाव तालुक्यातील मराठा समाजातील युवक युवतींसाठी परिचय मेळावा ठेवलेला आहे. आयोजकांनी चांगल्या पद्धतीचे नियोजन केले आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आज समाजात मुलं मुली एकमेकाला मिळणं, लग्न जमवणं हे फार कष्टाचं काम झालेलं आहे आणि याच्यात कुणीतरी पुढाकार घ्यावा म्हणून आपल्या समाजातील काही होतकरू तरुणांनी पुढाकार घेऊन आज वधूवर सूचक मेळावा व परिचय मेळावा ठेवला. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इथून पुढेही आयोजकांनी असेच कार्यक्रम ठेवावे आणि याच्यातून कमीत कमी आपल्याला आपल्या तालुक्यातले जरी स्थळं मिळाले तर काही गोष्टींचं कॉम्प्रोमाइज करून थोडंफार 2 पावलं पुढं मागं येऊन प्रत्येकाने लग्न जमवून घेतले पाहिजे. कारण आज मुलींची संख्या कमी होत चालली दिवसेंदिवस. आपण बघतोय का अपेक्षा वाढलेल्या आहे, त्याच्यामुळे डायव्हर्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे दिवसेंदिवस. म्हणून सगळ्यांनी या वधूवर सूचक मेळाव्यात सहभाग घ्यावा आणि आयोजकांनी कबूल केलेलं आहे काही हा काही एका याच्यावर येऊन थांबणार नाही, तर दर महिन्यालाच आपण विविध कार्यक्रम आणि असे परिचय मेळावे ठेवणार आहोत. तरी मी सकल मराठा संघाच्या वतीने मी आपल्याला आव्हान करतो की जास्तीत जास्त पालकांनी व यांनी सगळ्यांनी आपला पुढाकार घेऊन याच्यात सहभाग नोंदवावा एवढीच मी अपेक्षा ठेवतो. आज कोपरगाव येथे सकल मराठा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं. अतिशय सुंदर आणि नेटकं आयोजन त्या संयोजकांनी केलं. पहिल्या प्रथम मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो. आज समाजामध्ये लग्न जमवणं हा एक मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झालेला आहे. मग ते लग्न मुलाचं असो किंवा मुलीचं असो. मुलांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत आणि त्यात खेडेगावामधल्या आणि शेतकरी समाजामधल्या तरुणांचा लग्नाचा विषय हा अतिशय गंभीर अशी गोष्ट निर्माण झालेली आहे. आणि समाजामधल्या नेमक्या ह्याच प्रश्नाची जाणीव होऊन ह्या तरुण मंडळींनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे निश्चितपणे समाजासाठी खूप महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप चांगला प्रतिसादसुद्धा मिळालेला आहे. त्यांनी सर्व व्यवस्था अगदी विनामूल्य ठेवलेली आहे. सर्व स्वयंसेवक सकाळपासून म्हणजे 10-15 दिवसापासून या कार्यक्रमासाठी कष्ट घेत आहेत. मी पुन्हा एक वेळा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो. विश्वास. आज कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं होतं. अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्या मेळाव्याला मिळाला आणि सर्वच वर असतील वधू असतील यांनी आपला परिचय त्या ठिकाणी पालकांसमेत करून दिला आणि त्या लोकांचे बायोडाटाही आपल्या समाजाच्या पदाधिकाऱ्यांकडनं आपल्या म्हणजे इतर बांधवांना जे आज हजर नाहीत त्यांना मिळतील अशी व्यवस्था या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. आणि अतिशय चांगल्या प्रसन्न वातावरणात हा कार्यक्रम झाला आणि साधक बाधक चर्चा मराठा समाजाच्या पुढच्या वाटचालीबद्दलही या ठिकाणी झाली. निव्वळ वधूवर परिचय मेळाव्यावर न थांबता बेरोजगारांकरता काही तिथं संधी उपलब्ध करून घेण्याकरता काही नोकरी महोत्सव घेता येईल का, इतरही गुणवंत विद्यार्थ्यांचे काही सत्कार करता येतील का, आमच्या
काही भगिनी विद्यार्थिनी ज्या असतील त्यांना काही शैक्षणिक मदत करता येईल का, असे अनेक विषय या ठिकाणी झाले. आणि त्याबरोबर आव्हानही झालं एक सामाजिक आव्हान की मोठ्या लग्नांना फाटा देऊन त्या ठिकाणी कमीत कमी 200 लोकांमध्ये, जास्तीत जास्त 200 लोकांमध्ये लग्न जर केली, कारण अलीकडच्या काळामध्ये बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, शेतमालाला भाव नाही, अशा परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर लग्न करून इतर उधार व सणवार करून किंवा प्रसंगी जमिनी विकून लग्न करण्याची जी प्रवृत्ती तिला कुठेतरी फाटा दिला जावा असं आव्हानही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने, पदाधिकाऱ्यांच्या वतीने, वक्त्यांच्या वतीने केलं गेलं. आणि त्याचा निश्चितच मराठा समाजामध्ये योग्य तो संदेश त्या ठिकाणी जाणार आहे. असेच उपक्रम या पदाधिकाऱ्यांनी इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी घ्यावे. त्यांच्या पाठीमागं प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या क्षमतेने निश्चितच उभा राहील अशी त्यांना ग्वाही देतो आणि या उपक्रमाला शुभेच्छा देतो. थांबतो. कोपरगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जो वधूवर मेळावा आयोजित केलेला होता, अतिशय कमी कालावधीमध्ये आम्हाला कमी कालावधी मिळाला. कमी कालावधीमध्ये हा मेळावा आम्ही यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला देखील. या मेळाव्याच्या माध्यमातून जे वधू आणि वरांचे जे आमच्याकडे बायोडाटे प्राप्त झाले आणि त्याच्यातून अपेक्षित आहे व काहीतरी विवाह तरी या ठिकाणी जुळले गेले पाहिजे. कारण की आम्ही या 6-7 वर्षापूर्वी असाच मेळावा घेतला होता, त्याच्यामध्ये जवळ 5 ते 6 विवाह जुळले होते. आता ठीक आहे, दुपारपर्यंत वाट बघूया आपण. आता बायोडाटे तर गेलेले आहेच, परंतु हा जो उपक्रम आम्ही राबवला, हा दरवर्षी आम्ही उपक्रम राबवणार आहोत. आणि माझं तर म्हणणं असं आहे, एकदा दिवाळी झाल्यानंतर जेव्हा तुळशी विवाह होतो त्याच्यानंतरच विवाह चालू होतात. त्याच्यानंतर साधारण त्या पिरियडमध्ये किंवा त्याच्या आधीसुद्धा संयोजक आम्ही सगळे विचार करून त्याच्या आधीसुद्धा एखादा मेळावा घेऊ शकतो. या कामी आम्हाला सर्व पत्रकार असतील, समाज बांधव असतील, याचं सर्वांचं सहकार्य लाभलं, त्याच्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद.